आज बऱ्याच ठिकाणी काँग्रेस पार्टीतर्फे बराचसा प्रचार चालू असल्यामुळे काही काँग्रेस पार्टीचे जे महिलाची उत्सुकता आहे, आपल्या नेहाताई यांच्यासोबत महिला भरपूर जुळलेल्या होत्या। त्यानिमित्त काँग्रेसचे नगरसेवक दिलीपभाऊ चव्हाण, रामेश्वरभाऊ चव्हाण आपल्यासोबत जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करणार। काय सांगाल दादा आपल्या विजयाबद्दल? विजय असा आहे की बळवंत भाऊ, माननीय खासदार बळवंत भाऊ वानखळे व माननीय सुधाकर भाऊ वारसाकडे यांच्या नेतृत्वात माननीय नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ मंदाकिनीताई सुधाकररावजी भारसाकडे यांची विजयाची घोडदौड चालू आहे व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ते आजच भरघोस मतांनी निवडून आलेल्या दिसत आहे। जनतेचा उत्सुकता बऱ्याच ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यामुळे आपल्याला दिसत आहे आणि महिलाची उत्सुकता आपल्या जे सुधाकर पाटील यांचं प्रेम आहे, जे बहुत दुःख सुखात सदैव कामात पडत असतात, नेहमी सुख दुःखात, तर त्याविषयी काय सांगाल आपण? आता सर्व जनतेला माहीत आहे की मागील 9 वर्षामध्ये सुधाकर भाऊ हे आम जनतेशी जुळलेले आहेत। त्यांच्या कोणत्याही अडचणी असो, त्यांच्या कोणताही उत्सव असो की त्यांचे सुखदुःख असो, त्यामध्ये त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे, तिथं उपस्थिती दर्शवली आहे। त्यामुळे जनता स्वयंस्फूर्तीनं त्या मंदाकिनीताई भारसाकडे यांना मदत करत आहेत व त्यांचा विजय हा नक्की विजय होईल हे आम्हाला आशा आहे। आपल्याला जनतेचा प्रतिसाद भरपूर मिळत आहे आणि आपण कामं तेवढे केलेले आहेत, त्यामुळे आपल्या जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। तर आपले नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते 100% निवडून येणार अशी आपल्याला आशा आहे काय? हो, काँग्रेसचे 25ही नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते एकदम सुसंस्कृत, स्वभावी आणि लोकांशी नाळ जुळलेले उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत। त्यामुळं जनता ही काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती देत आहेत आणि पूर्ण दर्यापुरात सुधाकर भाऊ भारसाकडे व माननीय खासदार बळवंत भाऊ भारसाकडे यांच्या नेतृत्वामुळे चांगली लीडनं सर्व नगरसेवका पदाचे उमेदवार हे विजयी होतील हे आम्हाला वाटतं। आजपर्यंत ज्यांनी कोणी पंढरपूर आपला माहुळगड दर्शन कोणीही केलेलं नाही आहे, असे आपल्यासोबत नेहाताई शिवाजीराव देशमुख आपल्यासोबत जुळलेले आहेत की आजपर्यंत कोणीही नेते होऊन गेले, पण आजपर्यंतही कोणीही कोणाची लाडकी बहिणीची केवायसी करून दिली नाही आणि स्वतःच्या सहपैशानं त्यांनी माहुळगडाचं दर्शन आपल्या महिलांच्या माध्यमातून स्वतः नेहाताईनं आपल्या स्वतःच्या पैशातून माहुळगडाचं दर्शन त्या महिलांना करून दिलं। अशा ताई आपल्यासोबत नगरसेवकासाठी जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करा। काय सांगाल ताई? आमच्या इथे यांचं भरपूर असं काम केलेलं आहे, त्यामुळे आमच्या मंदाकिनीताई भारसाकडे नक्कीच विजयी होतील असं मला वाटते आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वच 25 नगरसेवक हे निवडून येते, प्रचंड बहुमताने निवडून येते। आपल्याला तिकीट भेटलेली आहे, पण आपले मिसेस आपले जे शिवाजीभाऊ देशमुख हे कर्तव्यदक्ष हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला तिकीट भेटले आपल्याला असं म्हणायचं आहे का? हो नक्कीच, कारण मागल्या वर्षी आम्हाला 2016मध्ये आम्हाला तिकीट मिळाली नव्हती, पण आम्ही पक्षाची काही नाराजी केली नाही आणि आमचं जे कार्य होतं जनसामान्य लोकांसाठी ते आम्ही चालूच ठेवलं आणि काँग्रेस पक्षासाठी आमच्यासाठी तेवढंच केलं, तेवढं आम्ही झटलो आणि त्याच्यानंतरही आपल्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुळलेले आहेत, मंदाकिनी ते सुधाकर भारसाकडे आपल्या जुळलेले आहेत। काय सांगाल ते आजच आपला विजय झाला असं समजते? असं 100% होतं। 100% वाटते? कशावरून? जनतेचा पूर्ण प्रतिसाद आहे। AR न्यूज बघत राहा। AR न्यूज करता मुख्य संपादक काशी तेलगोटे, दर्यापूर। कांग्रेस पक्षाचा विजय असो। सुधाकर भाऊ तुम आगे बढ़ो, हम